श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. जे लोक तुझा अपमान तुझ्यावर जळत होते ते तुझे पायाचे तळवे चाटत येतील, माफी मागत येतील, अपमानाचा घडा भरत येतील, कारण त्यांचे भोग तुझ्या पदरात पडायला आलेत. मोठ्या संकटात स्वामी तुझ्या हाकेला धावून येतील. चिंता करत रडत बसणं सोडता ही कथा शेवटपर्यंत ऐका. आता तुझे भोग पूर्णपणे संपले आहे. आता उपाशी राहा, पण दुःखासुखाचा तुझ्या पाया पडत येतील. ज्या मी तुला खूप त्रास दिलाय, खूप दुःख दिले आज त्यांच्यासाठी आता खूप सहन केलेस, पण आता प्रत्येक जण तुझ्या पाया पडतील. आता तुम्हाला सर्वात मोठ्या धोक्यापासून वाचवायला देव आले आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुमच्यावर जळणारे खूप लोक असतात आहे आणि जळणार देखील. तुमच्यावर चिखल उडवणारे देखील खूप लोक आहेत. तुम्हाला काळं फासणारे देखील जगात तुमच्या शेजारी आसपास खूप लोक आहेत. तुम्ही एखादी चांगली गोष्ट केली की ती लोकांच्या डोळ्यात खपते. एकमेकांना बोलून बाहेरची उपचार करून ते आपल्या घराला आणि आपल्या मनाला भंग करायला सुरुवात करते. ते म्हणजे कसं तर बाबा लोक बघणार, त्यांच्याकडून जादूटोणा करून घेणं आणि तुमच्या घरावर भिकारीपणाचा गरिबाचा प्रवास सुरू करतात. तुमच्या घरावर वेगवेगळ्या पद्धतीने उपचार करणं, तर घरावर भिकारीपणाचा गरिबाचा प्रवास सुरू करतात की आपलं कधी वाईट होईल, एकदाचं कधी यांचं वाटोळं होईल. ही फक्त लोक मजा बघत असतात की ते जादूटोणा करून म्हणतात की याचं काहीही करून वाटोळं झालं पाहिजेत. हा कधीच पुढे जाता कामा नाही. हा भिकारी असला पाहिजे, हा गरीब असला पाहिजे, कारण याची लायकी नाही आहे. असं जळणारे लोक चिखल उडून आपलं रक्त पिऊन आपला अपमान करतात. आणि तुमच्या घरात आता हा प्रवास तुमचा सुरू आहे, तर याच्यासाठी तुम्ही काय करायला हवं आणि काय करू नये. तुमच्या घरात उजव्या साईडला एक देवाचं घर असलं पाहिजे आणि त्या देवाच्या घरात श्री स्वामी समर्थ यांचा फोटो काहीही करून तो फोटो तिथे ठेवला पाहिजे. घरामध्ये एक तरी देवाचा फोटो, आपल्या देवाचा स्वामी समर्थांचा फोटो असायलाच हवा. काहीही करून तो फोटो तिथे पाहिजेच. घरामध्ये स्वामी समर्थ हवे, कारण स्वामींनी स्वामींच्या शब्दात सांगितले आहे की घाबरू नको बाळास, मी तुझ्या पाठीशी आहे आणि कायम तुझ्या सोबतही आहे. दुःख सुखाला आणि तुझ्या होणाऱ्या जादूटोण्याला मी त्याच्या पाठीशी आणि तुझ्या पाठीशी कायम माझा हात, माझा आशीर्वाद असणार. फक्त दर गुरुवारी तू माझा उपवास धर आणि माझ्या मंदिरात येऊन एकदा तरी अगरबत्ती, फुलाचा वास आणि मेणबत्ती, छोटासा दिवा तरी पेटव आणि तुझे सर्व दुःख, थकवापणा, संकट, तुमच्या होणाऱ्या संकटांची जादूटोण्याचा प्रभाव जेवढं काही तुझ्यावर असेल, कर्ज, तुझ्या डोक्यातला टेन्शन, हे सगळं काही देवाच्या पुढे दिवा लावून देवाचं नामस्मरण करून त्याच्यावर जाळून टाका. जेव्हा एखादी गोष्ट जाळल्यावर
घरात जसा एखादा दिवा पेटल्यावर कसं घरात पूर्णपणे रोशनी भरते, त्या रोशनीतून एक उजळपणा दिसतो. तसाच हे सगळं पेटून तुझा नाश, तुझा अहंकार, तुझा कर्ज, तुझा थकवापणा पूर्णपणे जळून गेल्यावर तू पूर्णपणे टेन्शन मुक्ती होशील. म्हणजे तू आनंदाने तिथून घरी जाशील. बघा बघा, आपण कधीही एखाद्या देवाच्या मंदिरात गेलं की मन एकदम प्रसन्न होतं, की असं वाटतं की इथून कधी घरी जाऊच नाही. कारण तिथल्या आपल्या निगेटिव्हिटी शक्ती पूर्णपणे निघून जाते. आपल्या डोक्यातला खडमड घाणेरडे विचार तिथे निघून जातात आणि आपली पॉझिटिव्हिटी एनर्जी पूर्ण येते. अरे मला आता हे करायचंच आहे, मी तर आता हे करणारच आहे. आपल्या हातात येणार नाही, ते देवाच्या मंदिरात जाऊन येते. एखाद्याच्या अंगावर खूप कर्ज असते, ते त्या कर्जापायी फक्त जीव देण्याचा उपाय करतो, विचार करतो, फक्त जीव देण्याचा उपाय उघडतो. तर अशा व्यक्तीने सुद्धा देवापुढे जायला पाहिजे. देवापुढे आपला नाक घसडून असायला पाहिजेत. आपल्या पापाचा घडा सोडून देवाची माफी मागून, देवाचं देवपूजन करून, देवाचा हात आपल्या आणि आपल्या आशीर्वादाच्या पाठीशी उभारून कायमचे कर्जमुक्ती करायला हवे. कारण तिथंच आपले दुरावा करावा. तुम्ही खरंच खूप मोठे झाले आहात आणि खूप मोठेही होणार आहात. तुम्ही खूप मोठेही होणार आहेत. पण तुमचा मोठेपणाचा हा बाकीच्या शेजाऱ्यांना, पाजऱ्यांना खूप जळकुकड्यापणा निर्माण करणार आहेत, खूप जाळ्यात ओढणार आहे. पण तुम्ही मागे हकलू नका किंवा ढकलू नका. कारण स्वामी बोलताय की घाबरू नकोस बाळा, मी तुझ्या पाठीशी आहे. उठ आता, जागे हो, तुझ्या कामाला, तुझ्या शब्दाला जागे हो आणि बाहेर कामधंदे करायला जाय आणि कायम राहणार तुझ्या पाठीशी आहे देवा. ए देवा, काय चुकतंय माझ्यासोबत, माझ्या भक्तांकडून, माझ्याकडून माहीत नाही. पण मी एखादी गोष्ट करायला गेलो की ती गोष्ट पूर्ण कधीच होत नाही. नेमके त्याचं काय कारण असेल हे देवा तुमच्याकडे. माझे मनात खूप मोठे प्रश्न, खूप विचार असतात आणि कधी खूप घाणेरडे विचार देखील येतात. मनात कोणाच्याही विषय चांगला नसताना सुद्धा त्याच्याविषयी घाणेरडे विषय का येतात? अशा लोकांनी देवाची कायम पूजायला करायला हवी. ए देवा, आमच्याकडून, आमच्या भक्तांकडून काय चुकलं असेल, काय नसेल चुकलं, त्यांच्यासाठी मी माफी मागते. परंतु आम्हाला कर्जातून, आम्हाला दुःखातून मुक्त करा आणि आनंद ज्या वर्षाव पडू द्या. लय मोठे नका करू, परंतु पोटाला भाकर मिळेपर्यंत इतका आमचा हातभार करा. देवा, आम्ही तुमचे उपकार कधीही फेडू शकत नाही आणि कधीही उपकार कमीही करू शकत नाहीत. पण देवा, माझी प्रार्थना ऐका आणि प्रत्येकाला संकटातून दूर करा. आणि देव देखील बोलतात, बाळा, घाबरू नकोस तू, भिवू नकोस तू, कारण माझा हात तुझ्या पाठीशी आहे आणि तो हात तुमच्या कायम देखील पाठीशी राहणार, असे स्वामींनी त्यांच्या शब्दातून सांगितलं आहे. तर चला नामस्मरण करूया. जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. माफ असावं देवा, काही चुकलं असेल शब्दातून तर क्षमा असावी देवा. आणि माझ्या भक्तांनासुद्धा सगळं काही विसरून माझ्या भक्तांच्या पाठीशी तुमचा भक्कमपणे आशीर्वाद असू द्या, हीच मी तुमच्याकडे देखील प्रार्थना करणार. आणि तुमचे भक्त ते सुद्धा तुमच्याकडे प्रार्थना करणार. चला, प्रत्येक जणाने कमेंट बॉक्समध्ये आपल्या स्वामींचे नाव टाईप करून सांगा. कोणाला काय दुःख आहे, कोणाला काय दुःख नाही.
कर्ज नष्ट करणारा करायचं असेल त्यांनीसुद्धा श्री स्वामी समर्थांचे नाव घेऊन टाईप करून मी स्वामी समर्थांकडे नक्कीच तुमची ही प्रार्थना करेल की माझ्या भक्तांकडं तुमच्या भक्तांचे कायम आशीर्वाद असू द्या, कायम त्यांच्या पाठीशी तुम्ही उभे राहा, संकटातून मुक्त करा, शेजारच्या पाजारच्यांच्या जादूटण्यातून त्यांच्या जळकुकड्या लोकांकडून त्यांना लांबच असू द्या, त्यांच्यात दुरावाच असू द्या, त्यांच्या अपमानाचा घडा कायम त्यांच्या तोंडातच पडू द्या आणि तिथेच घडू द्या. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी